क्रिस्टल क्लिअर या आपल्या सुपरफाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण दिलेल्या आकृतीतील चौरसांची व चौकोनांची संख्या शॉर्ट ट्रिकच्या माध्यमातून कशी काढायची ते पाहणार आहोत। लक्ष द्या इकडे। पहिला क्वेश्चन दिलाय, त्याच्यामध्ये काय विचारलंय, दिलेल्या आकृतीतील एकूण चौरसांची संख्या किती आणि विचारलंय काय, चौरस। हे इम्पॉर्टंट असतं। काय विचारलंय, चौरस। त्याच्यामुळे आपल्याला चौरस काय असतो ते थोडंफार माहित असलं पाहिजे। चौरस ही अशी स्ट्रक्चर आहे की ज्याच्यामध्ये चौरसाच्या चारही बाजू काय असतात, समान असतात, त्याला चौरस म्हणतात। ते चौरस याच्यामध्ये आपल्याला फाइंड करायचे, ते आकृतीमध्ये किती आहे ते कसे फाइंड करायचे ते मी दाखवतो। बघा इथे काय करायचंय, यांना आडवे आहेत। पहिल्यांदा इथे 1 2 3 4 असा सिक्वेन्स वाईज काय टाकून घ्यायचे, क्रमांक टाकून घ्यायचे। जसे आडवे क्रमांक टाकून घेतले तसे उभे क्रमांक टाकून घ्यायचे। 1 2 3 4 याच्यानंतर काय करायचे, याच्यानंतर फक्त यांचा गुणाकार बाकी राहिला। तो कसा करायचा, 4 गुणिले 4 3 गुणिले 3 2 गुणिले 2 आणि 1 गुणिले 1। तो इथे मांडून घेऊया। 4 गुणिले 4 अधिक 3 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 1। 4 गुणिले 4 किती होतात, 16 अधिक 3 गुणिले 3 9 2 गुणिले 2 4 आणि 1 गुणिले 1। 16 आणि 9 किती होतात, 25 आणि 4 29 आणि 1 30। अशा रीतीने आपण या दिलेल्या आकृतीमध्ये चौरसांची संख्या किती आहे हे फाइंड केली आहे, ती आलेली आहे 30। ऑप्शन नंबर 4। आता दुसरा क्वेश्चन बघा। आय थिंक पहिला तुम्हाला व्यवस्थित समजलाय। दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, दिलेल्या आकृतीतील एकूण चौकोनांची संख्या किती। व्यवस्थित लक्ष द्यायचं इकडे। त्यांनी काय विचारलंय, इथे चौरस नाही विचारलंय, इथे चौकोन विचारलंय। चौरस आणि चौकोनामध्ये फरक असतो। चौरस कशाला म्हणतात, ज्याच्या चारही बाजू समान आहेत, पण चौकोन ही अशी रचना आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या चारही बाजू समान असणे आवश्यक नाही। चौरस हा पण एक चौकोन आहे, आयत हा पण एक चौकोन आहे, समभुज चौकोन हा पण चौकोन आहे आणि समांतरभुज चौकोन हा पण एक चौकोन आहे। म्हणजे हे सगळे कशाचे टाइप आहेत, चौकोनाचे टाइप आहेत। म्हटल्यानंतर सर्व चौरस हे चौकोन असतात, पण सर्व चौकोन हे चौरस नसतात। इन इंग्लिश ऑल स्क्वेअर आर क्वाड्रिलॅटरल बट ऑल क्वाड्रिलॅटरल आर नॉट स्क्वेअर। आय थिंक तुम्हाला एक्सपिरियन्स समजलाय। आता मी दाखवतो। मगाच सारखंच काय करून घ्यायचंय, मगाच सारखीच नंबरिंग करून घ्यायची। 1 2 3 4 5 जशी आडवी नंबरिंग करून घेतली तशी काय करायची, उभी नंबरिंग करून घ्यायची। 2 3 4 आणि 5 आधी काय करायचे, यांची ऍडिशन करायची। काय 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 यांची ऍडिशन किती होती, 1 आणि 2 3 आणि 3 6 आणि 4 10 आणि अधिक 5 15। ही काय आडवी ऍडिशन झाली। आता उभी ऍडिशन करायची, म्हणजे यांची 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 ही पण किती होणार, 15। आणि यांचं काय करायचंय, फक्त गुणाकार करायचे। 15 आणि 15 15चा वर्ग किती होतो, 225। अशा रीतीने या आकृतीचा आन्सर काय येणार आहे, याच्यामध्ये असणार आहे एकूण चौकोनांची संख्या किती असणार आहे, 225। आपल्याला नीट लक्ष द्यायचंय की त्यांनी काय विचारलंय, चौरस विचारलंय की चौकोन विचारलंय, याच्यानुसार आन्सर बदलत असतं। आय थिंक इथपर्यंत तुम्हाला कळलेलं आहे। याच्यामध्ये काय केलं, डायरेक्ट गुणाकार करून त्याची ऍडिशन केली। याच्यामध्ये डायरेक्ट आधी ऍडिशन केली, त्याच्यानंतर गुणाकार केला। हा डिफरन्स फक्त दोनांमधला समजून घ्यायचा की चौरस असताना काय करायचं आणि चौकोन असताना काय करायचं। तुम्हाला मी हे एक सॉल्व करायला दिलंय। इथे काय विचारलंय, इथे चौकोन विचारलंय। याचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये द्यायचे। दॅट्स इट फॉर टुडे। आय थिंक तुम्हाला क्रिस्टल क्लिअर आहे इथपर्यंत। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि असाच जर अटके कंटेंट हवा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।